नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण गुरुचरित्राचं पारायण करत असतो. हे पारायण 7 दिवसांचं असतं. 7व्या दिवशी याची सांगता असते. आता पारायणाबद्दल बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते तुम्ही पाहू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच जणांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. त्याचप्रमाणे ही माहिती इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून आपल्यामुळे त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देखील मिळतील आणि त्यांच्या चुका, हे पारायण करत असताना ज्या चुका होत असतील त्या चुका होणार नाही. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह हा प्रत्येक केंद्रामध्ये होत असतो. 9 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान हा सप्ताह आहे. ज्यांना गुरुचरित्राचं पारायण खरंच करायचं आहे आणि केंद्रात जाणं शक्य नाही, त्यांनी हे पारायण घरी केलं तरी चालेल. आदल्या दिवशी 1 गाईला आणि 4 कुत्र्याला म्हणजेच श्वानला आपल्याला छोटीशी पोळी खाऊ घालायची आहे. आता गुरुचरित्र पारायण करताना पूजेची मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. ज्यांना पूजेची मांडणी कशी करायची माहिती नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. बघा, गुरुचरित्राचं पारायण करताना 7 दिवस कडकडीत नियम पाळावे लागतात. नियम आणि अटी पाळूनच हे पारायण करायचं आहे. ज्यांना नियम पाळणं शक्य आहे त्यांनीच हे पारायण करायचं आहे. दुसरं म्हणजे बघा ताई आणि दादांनो, बघा, हे नियम फक्त 7 दिवस आपल्याला पाळायचे आहे. आपण आयुष्यात एवढ्या अडचणी झेलत असतो आणि 7 दिवस हे नियम खरंच काही जणांना पाळणं खूप अवघड वाटतं. 7 दिवस असे निघून जातात, कळत सुद्धा नाही. आणि अगदी साधे सोपे नियम आहेत, आपण ते नक्कीच पाळू शकतो. आता पारायण करत असताना बऱ्याच जणांची चिडचिड होते, झोप येते, राग येतो, डोके दुखते, गरगरतं, अनेक गोष्टी होत असतात. बघा, आता काही जण ह्या गोष्टी झाल्यामुळे डोकं दुखतं, चक्कर येतं, आजारी पडलो, बसवत नाही, मुंग्या येतात, म्हणून बरेच जण काय करतात, पाय दुखतात म्हणून बरेच जण हे पारायण पूर्ण करत नाही. तर असं आपल्याला करायचं नाही. ह्या गोष्टी बऱ्याच जणांना होत असतात. आता ह्या गोष्टी का होतात? आपल्या घरात जर का वाईट बाधा असेल, निगेटिव्ह ऊर्जा असतील, आपल्या घरात वर्षानुवर्ष साठलेली निगेटिव्ह ऊर्जा असते, वाईट बाधा, नकारात्मकता असते, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी घडून येत असतात. आपण ज्यावेळेस पारायण करतो तेव्हा साक्षात दत्तगुरू आपल्या घरात 7 दिवस सूक्ष्म स्वरूपात वास करत असतात. आणि ज्यावेळेस हे पारायण करतो आपण, त्यावेळेस ज्या वाईट बाधा असतील, वाईट गोष्टी असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, यांना बाहेर काढण्याचं काम हे करत असतं, दत्तगुरू करत असतात. मग अशा वाईट बाधांना, वाईट शक्तीला आपल्या घरातनं बाहेर जायचं नसतं. मग अशा वेळेस या शक्ती, या बाधा आपल्याला त्रास देत असतात आणि आपलं पारायण पूर्ण होऊ नये म्हणून अडथळा निर्माण करत असतात. मग अशा छोट्या छोट्या गोष्टींना घाबरून न जाता आपण उलट आणखीन जोराने हे पारायण करायचं आहे. 7 दिवस चिडचिड असू द्या, झोप असू द्या, डोकेदुखी असू द्या, ह्या गोष्टी थोड्याशा सहन करा. दत्तगुरूंना, स्वामी समर्थ महाराज यांना प्रार्थना करा आणि तुम्ही हे पारायण करायचं आहे. आता मळमळते, डोके दुखते, काही वेळेला बघा ॲसिडिटीमुळे देखील मळमळतं, डोकेदुखी होते, आपली झोप होत नाही. मग बघा, यासाठीच आपल्याला ह्या काळात काही जेवणाचे नियम दिलेले आहेत. द्विदल धान्यांनी ॲसिडिटी होते म्हणून ते खायचं नाही. मेथीची भाजी ॲसिडिटी निर्माण करते, शेपूची भाजी ढेकूर येते, भात खाल्ल्याने झोप लागते, जे जड अन्नपदार्थ आहेत, ज्याने झोप येते, आळस येतो, ॲसिडिटी होते, असे पदार्थ आपल्याला या 7 दिवसात अजिबात घ्यायचे नाही. मग ह्या गोष्टी आपल्याला होणार नाही. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना राग येतो. ज्याची चिडचिड कधी झालेली नसेल, जो व्यक्ती चिडचिड करत नसेल, तो व्यक्ती देखील यामुळे चिडचिड करतो. तर अशा काळात 7 दिवस आपल्याला थोडीशी शांतता ठेवून, समजून उमजून घेऊन हे पारायण करायचं आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, पारायण करत असताना रोज देवपूजा करायची का? बघा, देवपूजा हा भाग वेगळा आहे आणि पारायण करणं हा भाग वेगळा आहे. आपली रोजची देवपूजा आपण करायची आहे, रोजची नित्यसेवा देखील आपल्याला ही करायची आहे. आता पूजा मांडणी केल्यानंतर आपण स्वामी पुण्यतिथीला स्वामींची मूर्ती ठेवतो, दत्त जयंतीला दत्तगुरूंची मूर्ती ठेवतो. मग बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की स्वामींची मूर्ती रोज उचलायची का? मूर्तीला रोज अंघोळ घालायची का? बघा, पूजा मांडणी पहिल्या दिवशी केल्यानंतर आपण 7व्या दिवशी पूजा मांडणी हलवत असतो. सांगता झाल्यावर पूजा मांडणी हलवत असतो. मग अशात 7 दिवस आपल्याला कलश
हलवायचा नाही, पाणी बदलायचं नाही, मूर्ती उचलायची नाही. फोटो असेल तर फोटो तुम्ही जागीच पुसून घेऊ शकतात. 7व्या दिवशी ज्या दिवशी सांगता आहे, ज्या दिवशी स्वामी पुण्यतिथी आहे, त्या दिवशी तुम्ही आवर्जून तुम्ही जिथे पूजा मांडणी केली आहे ती न हलवता तिथे असलेली धूळ, घाण तुम्ही साफ करून घ्या. सुकलेली पानं असतील कलशातली ती काढून टाका. कलशात पाणी दुसरं टाका. त्याचप्रमाणे स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची, दत्तगुरूंची असेल तर दत्तगुरूंची, गणपती बाप्पांची असेल तर गणपती बाप्पांची, या सर्व मूर्त्यांना त्या दिवशी स्वच्छ पाण्याने पंचामृताने पुन्हा अभिषेक घाला. या पद्धतीने तुम्ही 7व्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी ह्या सर्व गोष्टी तुम्ही पुन्हा नव्याने करू शकतात आणि छान अशी सांगता तुम्ही करू शकतात. या व्यतिरिक्त जर का तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहे. त्याचप्रमाणे पारायण करत असताना आपण वाचन करत असताना ग्रंथ उघडायचा आहे आणि वाचन करून झाल्यानंतर ग्रंथाला नमस्कार करून नैवेद्य दाखवून आपल्याला ग्रंथ हा झाकून ठेवायचा असतो. ग्रंथ पिवळ्या किंवा लाल वस्त्राने झाकून ठेवा. ग्रंथ कधीही उघडा ठेवू नये. त्याचप्रमाणे रोज आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ गायत्री मंत्र आणि आपल्याला स्वामी स्तवन आणि गणपती अथर्व शीर्ष हे रोज 7 दिवस पठण करायचं आहे. त्यानंतरच आपलं पारायणाचं वाचन करायचं आहे. शक्य झाल्यास पारायणाचं वाचन आपण ब्रह्ममुहूर्तावर करायचा प्रयत्न करायचा आहे. दुपारी 12 ते 12:30 या काळात वाचन करू नका. त्याचप्रमाणे ज्या महिलांना मासिक धर्माची तारीख माहिती असेल, ज्यांना वाटत असेल मध्ये अडचण येईल, अशा महिलांनी पारायण खरंच करू नका. कारण बघा, आपल्याला जर का माहिती आहे आपली तारीख, तर तुम्ही तारीख झाल्यानंतर पारायण हे करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.